आपला 6वा अध्याय सुरू आहे आणि 6व्या अध्यायाचा हा 29th वर्स श्लोक चालू आहे. सर्वभूतस्थ भूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. माझ्या ठाई सर्वा देही मीच, संदेह नाहीच येथे काही. पार्था मी विश्वात, विश्व माझ्यात, ऐसे ओतप्रोत संचलेगा. परी हाची भावा बुद्धीचा निश्चय, सुलभ ही सोय सांगितली. एरवी जो कोणी सर्वाभूती माते, भजे अभिन्नाते ऐक्य भावे. आणि भूतांची या भेदे व अंतरात, उपजेना द्वैत जयाची या. आता या ध्यान योगामध्ये एक एक पायरी ते सांगत आहेत. परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्याला की कशी कशी ध्यानावस्थेमध्ये जायचं आहे. पण त्याच्या आधी त्यांनी बरंच सुरुवातीला आसन कसं असावं, जागा कशी असावी इथपासून त्यांनी सुरुवात केली. मग अवस्था सांगितल्या साधकाच्या योग्याच्या, आणि आता ते पुढचं कशी अंतरस्थिती पाहिजे याबद्दल ते सांगतायत की माझ्या ठाई सर्व आणि सर्वा देही मीच. ऍक्च्युली एक सत्य सांगतायत ते अर्जुनाला की सत्य काय आहे. आपल्यासाठी आपण एकमेकांना वेगळे वेगळे दिसतो. तुम्ही वेगळे, मी वेगळे, शेजारी वेगळे, घरातले वेगळे, बाहेरचे वेगळे, प्रत्येक मनुष्य वेगळा वेगळा आहे असं आपल्याला सामान्य नजरेला, आपल्या फिजिकल आयला आपल्याला हे दिसतं. फिजिकल आय म्हणजे आपले डोळे. आपल्या जड शरीरातले हे डोळे आहेत दोन, त्यांना आपण वेगळे वेगळे आहोत असं आपल्याला दिसतं. पण अंतर अंतरंगातल्या डोळ्याला आणि नजरेला, अंतरदृष्टीला सत्य काहीतरी खरं तर वेगळं आहे. ती अंतरदृष्टी जेव्हा साधनेमध्ये जागृत होते, आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतरच ती जागृत होते. आणि ज्ञानानंतर नुसतं ज्ञान मिळून नाही, मग आपण नुसतं ऐकलं म्हणजे काय ज्ञान झालं असं नाही. मी नेहमीच सांगते ही गोष्ट. मुख्य म्हणजे ते ऍब्सॉर्ब होणं, आतमध्ये कोरलं जाणं. आपल्या विचारांमध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये कोरलं जाणं फार आवश्यक आहे. प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक आयडिया. आणि मग ती नेक्स्ट स्टेप आहे त्याची ऍक्शन मध्ये येणं. तेव्हा आपण एखादं कॉन्सेप्ट लर्न केला असं म्हणू शकतो, असं माझं ठाम मत आहे. की त्याच्याशिवाय मी वाचलं, मी ऐकलं, मी बघितलं, ह्याला काही अर्थ नाहीये खऱ्या अर्थाने. ते आपण कधी कृतीत आणतो तेव्हा खरं. म्हणजे म्हणतात ना, म्हणून म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. सांगायला सगळ्यांनाच छान जमतं, दुसऱ्याला उपदेश करायला सगळ्यांनाच छान जमतं, दुसऱ्याची चूक पटकन कळते. ही एक गंमत आहे. आपण ऑब्झर्व केलं असेल सगळ्यांनी, दुसरा कुठे चुकतो हे आपल्याला पटकन कळतं, पण आपण नकळतपणे कुठे किती चुका करतो हे आपल्याला कळतच नाही. कारण का माहितीये का, त्याचं सिक्रेट हे आहे की आपल्या शरीराच्या आतमध्ये बसूनच आपण आपल्याला बघतो आणि दुसऱ्याला आपण बाहेरनं बघतोय. म्हणजे त्याच्या शरीरात जाऊन आपण बसलो, मी एखाद्याच्या शरीरात जाऊन बसले, तो काय चूक करतोय मला नाही कळणार. पण मी जेव्हा दुसरा व्यक्ती म्हणून बाहेरनं, त्याच्या शरीराच्या बाहेरनं मी जेव्हा त्याला बघतीये, तेव्हा मला कळेल की माझी मैत्रीण काय चुकतीये, माझा मूल काय चुकतंय, माझा नवरा कुठे चुकतोय, शेजारी पाजारी कुठे चुकतात, कारण मी त्यांच्या शरीराच्या बाहेर आहे. मग आता ही दुसऱ्यांची चूक आपल्याला कळते, मग आपली चूक कशी कळणार. आपल्याला अंतर नजरेनं बाहेर येऊन स्वतःला पाहावं लागतं, तेव्हा आपल्यातल्या चुका कळतात. आणि मग तेव्हा लक्षात येतं, हे झालं ज्ञान. हे खरं ज्ञान असं मिळतं की जेव्हा आपण आपल्याला पाहायला शिकतो, आपण आपल्यालाच नजरेतून बघायला शिकतो
की मी कुठे चुकत आहे. सगळ्यात पहिले स्वतःची चूक चेक करायची. जेव्हा दुसऱ्यांना आपण गृहीत धरतो किंवा दुसऱ्यांची मिस्टेक काढतो किंवा परिस्थिती वाईट होती, माणसं वाईट होती, त्याच्यानंतर जो एरिया होता तो वाईट होता, मी ज्या कॉलेजमध्ये याच्यात त्याच्यात होते, कंपनीत होते, ज्यांच्या घरात मी आले ते लोक वाईट आहेत, असं सगळं म्हणण्यापेक्षा मी कुठे चुकते ह्याला जर फोकस केलं तर जास्त पटकन कळतं की चूक कुठे होतीये. कारण सगळी सुरुवात स्वतःपासून होते. सर्व सृष्टीची सुरुवात स्वतःपासून होते. आणि म्हणून स्वतः परमात्माही म्हणतोय माझ्या ठाई सर्व आणि सर्वादेही मीच. तोही त्याच्यापासूनच सुरुवात करतोय की सगळे जण माझ्यात आहेत आणि मी सर्वांच्या देहात आहे. आणि आपली ही स्थिती तशीच असते. आपण सर्वांच्या देहात स्वतःला बघितलं की मग कळतं की रियालिटी ही आहे की घरात जर 5 माणसं असतील तर ती 5 माणसं प्रत्येकाच्या जागेत जाऊन त्या मशीन मध्ये शरीराच्या बसल्यावर विचार करून लक्षात येतं की अरे हा माणूस ह्याच्या पोझिशनवर परफेक्ट आहे, दुसरा माणूस दुसऱ्याच्या पोझिशन डिसिजन मेकिंग मध्ये परफेक्ट आहे, तिसरा त्याच्या पोझिशन मध्ये परफेक्ट आहे. मग चूक कुठे होतीये, प्रॉब्लेम कुठे आहे घरात? प्रत्येक जण त्याच्या जागेवर बेस्ट आहे, राईट आहे, करेक्ट आहे, अॅक्युरेट आहे. मग गडबड कुठे होऊन राहिली? तर गडबड या अंडरस्टँडिंग मध्ये आहे की मला जे कळतं ते योग्य आहे किंवा मी जे निर्णय घेते तो योग्य आहे. इथे चुकतं. आपण म्हणतो ना माझं चुकलं नाही तुझं चुकलं. पण खरी फॅक्ट अशी आहे प्रत्येक जण त्याच्या ठिकाणावर राईटच असतो. का बरं राईट असतो? मग आपण प्रश्न करू, आपल्या मनात पुढचा प्रश्न येईल की नाही अमुक अमुक घटना घडली त्याच्यात मी बरोबर होते आणि माझा अमुक अमुक व्यक्ती माझ्या बरोबरची चुकीची होती. मग मी का म्हणते की सगळेजण आपापल्या जागेवर बरोबर असतात? त्याचं कारण असं आहे की आता एक्झाम्पलच घेतलं तर मी आणि समजा माझी एखादी मैत्रीण, आमच्या दोघांमध्ये वादविवाद झाले, तर मला वाटेल की मी राईट आहे, तिला वाटेल की ती राईट आहे. प्रत्येक जणाला वाटतं. आणि मग बाहेर मग लोक, म्हणजे मी सांगेन माझी मैत्रीण असं असं केलं तिने म्हणून आमची फ्रेंडशिप तुटली, ती सांगेल लीनानी असं केलं म्हणून असं झालं. 2 स्टोरीज वेगळ्या रन करायला लागतील पब्लिक मध्ये. तर गंमत अशी आहे की मी का बरोबर आहे माझ्या जागेवर? माझं अंडरस्टँडिंग, माझी मेंटल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट, सोल डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्यांच्या बेसिसवर मी बिहेव करत असते. प्लस कार्मिकल, काय म्हणतो आपण, बॅलन्सेस प्रिव्हियस लाईफचे, ते ते एक असतात कुठेतरी बॅकग्राऊंडला लाईट कलर मध्ये आपल्या लाईफ मध्ये. तेही अप्लाय करत असतात त्यांचे प्रिन्सिपल्स, पूर्वजन्मातली आपली कर्म, त्यामुळे होणारे परिणाम, हे सगळ्यामुळेच्या बेसिसवर मी बिहेव करत असते. मी डिसिजन घेत असते, माझा स्वभाव असतो आणि माझा थॉट प्रोसेस पण त्याचप्रमाणे आणि जीवनाची दिशा पण त्याचप्रमाणे असते. आणि त्या मुलीची, माझी मैत्रीण जी कोण XYZ असेल, तिची तिच्याप्रमाणे असेल, तिच्या सोलची डेव्हलपमेंट, तिच्या मेंटल बॉडीची डेव्हलपमेंट, तिच्या इमोशनल बॉडीची डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट, तिची बॅकग्राऊंड, ती ज्या संस्कारात मोठी झाली, परत तिचं पास्ट लाईफचे तिचे एक्सपिरियन्सेस आणि त्याच्या मेमरीज, हे सगळ्यांचा बेसिसवर ती बिहेव करत असते, डिसिजन मेकिंग करत असते. म्हणजे ती तिच्या पोझिशनवर राईट आहे, मी माझ्या पोझिशनवर राईट आहे. मग गडबड कुठे आहे? तर गडबड होते, फ्रिक्शन होतं, 2 वेगळ्या व्हायब्रेशन्स एकत्र येतात तेव्हा त्या मॅच नाही होत. म्हणजे आपण रेडिओ मॅच करतो ना, आपण ट्रॅव्हल करत असतो कारनी, आपण एखाद्या एरियात, तर राजस्थान मधनं मी जाताना माझं रेडिओचं चॅनल मी चेंज करते, तर ते व्हायब्रेशन मॅच झाल्या की आपल्याला स्टेशन मिळतं. स्टेशन मिळाल्यावर गाणं ऐकू येतं. मग मला तिथे राजस्थानच्या रोडवर ऐकायला मिळेल. तेच मी जर गुजरातमध्ये एंटर केल्यानंतर मला ती व्हायब्रेशन त्या रेंजवर मला काही ते म्युझिक ऐकू येत नाही, मग मला चॅनल बदलावं लागतं, कुठल्या तरी दुसऱ्या चॅनलवर ते ग्रिप घेतं, पकडतं.
आणि मग तसा रेडिओ तिथला चालू होतो. अगदी असंच आहे. कधी कधी ट्युनिंग म्हणतो आपण त्याला, ट्यून कर, रेडिओ ट्यून कर. तर ते ट्युनिंग, जेव्हा ज्याच्याशी ट्युनिंग असतं त्याच्याशी आपलं खूप चांगले संबंध जमतात. ज्याच्याशी ट्युनिंग नाही जमत, मॅच नाही होत, व्हायब्रेशन्स मॅच नाही होत, ट्युनिंग होत नाही, तिथे फ्रिक्शन येतं. पण म्हणून एक बरोबर आहे आणि एक चुकीचं आहे असं होत नाही. तर म्हणूनच आपल्याला प्रपंचातनं परमार्थ सांगितलेला आहे, कारण ह्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. मग कंपॅशन येतं, मर्सी येते, इनर फॉरगिव्हनेस येते. हे सगळं आपल्याला जोडीला आपल्या बॅगेत ठेवावं लागतं. इनर फॉरगिव्हनेस म्हणजे काय? की दुसऱ्यांना माफ करणं, माफ करायचं पुढे जायचं, माफ करायचं पुढे जायचं, अशीच बोट पुढे न्यावी लागते. घेऊन बसलो तर आपली बोट जड होईल आणि डुबून जाईल पाण्यात. म्हणून माफ करून कचरा बाहेर टाकायचा आणि बोट आपली हलकी ठेवायची आणि पुढे 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 जायचं या महासागरातनं, प्रपंचाच्या. त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. प्रत्येकाची ठेव जर ठेवून घेतली, यांनी असं केलं त्यांनी असं केलं, तर मग आपण डुबूनच जाऊ, नैया पार होत नाही आपली भवसागराच्या. आणि ती भवसागराच्या पार व्हायची असेल, या प्रपंचाच्या पार व्हायची असेल आणि परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल, तर फॉरगिव्हनेस फर्स्ट. रिलीज करा, बर्डन ठेवू नका. मोठे मोठे दगड पत्थर हृदयामध्ये घेऊन बसायचं नाही, रिलीज करायचं. चुकलं, तुझं चुकलं, माझं चुकलं, माफ. न्यूट्रलाइज करा, स्टे इन पीस, गो इन पीस असं म्हणायचं आणि पुढे जायचं. तूही सुखात राहा, मलाही सुखात राहू दे, बाय बाय. असं करत करत पुढे जायचं असतं. तर इथे ते सांगतायत की माझ्या ठाई सर्व सर्वादेही मीच, संदेह नाहीच येथे काही. खरं तर इथे कुठलाही डाऊट येत नाही. कारण आपल्याला जे दिसतो, मी सुरुवात हीच केली की आपल्याला जड देहामध्ये जड डोळ्यांनी बघताना दोन दोन चार चार माणसं, सारी दुनिया दिसते. बिल्डिंग आहे, अनेक लोक आहेत, अनेक जातीचे आहेत, पंथाचे आहेत, धर्माचे आहेत, जे काय आहेत. पण जेव्हा आपल्याला हा अज्ञानाचा पडदा, अंधकार दूर व्हायला लागतो आणि ज्ञान व्हायला लागतं, तेव्हा जाऊन कुठेतरी आत्म्याची ओळख होते. आणि हळूहळू आणखीन ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्म्याच परमात्म्याचा अंश आहे हे पुढे जाऊन कळतं. आणि मग कळतं की अरे परमात्मा तर एकच आहे. म्हणजे जसं एखादं चित्र असतं ना, आपण लहान मुलांना आणतो, छोट्या मुलांना पझल आणतो. अगदी छोटे बाळ असतात, त्यांना बोलता येत नसतं, बसल्या जागी खेळतील, मग ते असं लावतात. एखादी चिमणी असते, तिचे 4-5 पीसेस मध्ये पझल बनवलेलं असतं. मग त्याला आपण सांगतो की डोळ्याच्या जागी डोळा लाव, तोंडाच्या जागी तोंड लाव, टेलच्या जागी टेल लाव, पायाच्या जागी पाय लाव. मग ते सगळं हे केल्यानंतर ती चिमणी पूर्ण होते. आपण सगळे तसे आहोत. आपण सगळे फिट झालो की तो परमात्मा बनतो. अशा पद्धतीनं तो आहे, माझ्या ठाई सर्व सर्वादेही मीच. आपण सगळे आपापल्या जागी असे मॅच झालो, त्याच्या पझल मध्ये जाऊन बसलो आपापल्या कोनाड्यात, की परमात्माचं चित्र पूर्ण होतं. आणि ते होतं या विश्वाच्या चित्रानी. म्हणून त्यांनी पुढे म्हणलंय, पार्था मी विश्वात, विश्व ते माझ्यात. ते चिमणीचं चित्र म्हणेल ना, की ह्यातला पायाचा तुकडा माझा आहे, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, हे सगळ्यांना माझ्या खड्ड्यामध्ये ते व्यवस्थित बसवा, म्हणजे मग मी चिमणी पूर्ण होईन. तसं आहे ते. मी खूप सोपं करून सांगतेय. पार्था मी विश्वात आणि विश्व ते माझ्यात. शेजारी असलेलं मोठं झाड, एखादा डोंगर, एखादी नदी, एखादा दगड, एखादी चिमणी, एखादा पक्षी, एखादा माणूस, हे सगळे जेवढे जीव आहेत पृथ्वी तलावर विश्वामध्ये, ते सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसलं की ते परब्रह्माचं चित्र पूर्ण होतं. म्हणून विश्व ते माझ्यात. जेवढी लिव्हिंग एनर्जी आहे ते सगळं परब्रह्म आहे. अगदी दगड सुद्धा लिव्हिंग एनर्जी आहे. मिनरल्स आहेत, म्हणजे खनिज, खनिज म्हणतात ना, आपल्याला अभ्यासात आहे मिनरल्स, जे जमिनीतनं निर्माण होतात, मधनं मिळतात आपल्याला खनिज, ती सुद्धा जिवंत शक्ती आहे. तर त्या पद्धतीनं सर्वांमध्ये परमात्मा आहे. ऐसे ओतप्रोत संचलयिका, असा मी सर्वत्र भरून आहे, सर्व बाजूंनी भरून आहे, सर्व विश्वात फक्त मीच आहे.
ही अत्यंत हायेस्ट लेवलची अंडरस्टँडिंग आहे. मग तिथे ना सेपरेशन राहत नाही, द्वैत उरत नाही. द्वैत म्हणजे दोन वेगळे वेगळे पण. अद्वैत जिथे वेगळेपणा नाही, दोन भाग नाहीत, एकच अद्वैत, हे अद्वैत आहे. ऐसे ओतप्रोत संचलेगा, असं पूर्ण भरून आहे सर्व विश्वात, सर्वत्र परमात्मा भरून आहे. आणि म्हणून हे काही जण असे सिरियल याच्यातनं त्याच्यातनं तत्वज्ञान सांगणारे किंवा प्रवचन करणारे, देवाला बघितलंयस का असं विचारलं तर नाही, देव असा काही दिसत नाही. आपण सुद्धा काय मूवीज बघितल्यात, काय तुकाराम महाराज हे ते कथा ऐकल्यात त्यांच्या, पण असा देव बघितला का तर कोणाला असा देव दिसत नाही. गंमत म्हणजे, कारण देवाला आकार नाही, परमात्म शक्तीला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काहीही नाही. तो फक्त एक प्रकाश आहे आणि दिव्य शक्ती आहे, तेजस्वी, आणि त्याला एंडच नाहीये काही, एंडलेस आहे ती एनर्जी. आणि म्हणून जर कोणाला विचारलं की तू, रे बाबा तुला देव दिसला का, तर चांगले सांगणारे सांगतात की नाही रे, देव तर मला माणसाच्या रूपातच येऊन भेटला आणि तो मदत करून गेला. आपल्याला सगळ्यांनाच हा अनुभव असतो, त्याच्यासाठी काही संत व्हावं लागत नाही आपल्याला. जेव्हा अडचणीत मदत मिळते म्हणजे देव आला धावून. मग कोण आलं होतं, कुठला तरी माणूस आलेला असतो, शेजारी पाजारी किंवा कोणीतरी, कुठेही, म्हणजे जो मनुष्य येईल तो, त्याच्या स्वरूपात देव. मग तो काय देव म्हणजे काय, ती काय अशी एक अशी एनर्जी भूत, जसं मूवीत दाखवतात एक आत्मा शिरला, तसं काही देव शिरत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आहेच आहे, ते आत्मस्वरूप आहे त्याचं. ते जागृत करतं, तिथे ती दैवी शक्ती टच करते आणि त्याला ती बुद्धी होते की तू जा रे बाबा, त्यांना मदत कर. ही नकळत झालेली आज्ञा असते त्या आत्म्याला, आणि तो नकळतपणे, तो काही इंटेन्शनली मदतीला येत नसतो. तो म्हणतो नाही हो, मी इथूनच चाललो, तो मला दिसलं म्हणून मी आलो तुमच्या मदतीत. मी काहीच नाही केलं, माझ्या जागी दुसरं कोणी किंवा तुमच्या जागी मी असतो तर तुम्ही पण मला मदत केली, असंही लोक म्हणतात. म्हणजे काय की ती परब्रह्म शक्ती त्या आत्म्यात जागृत होते त्या क्षणाला आणि आपल्यावर कृपा होते. आणि म्हणून विश्व ते माझ्यात आणि मी विश्वात, सर्वत्र आहे, सगळीकडे बघा परमात्म्याला. आणि असं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला प्रेम भाव, लव, कंपॅशन, मर्सी आणि इनर फॉरगिव्हनेस, या चार क्वालिटीज अगदी सहज मनामध्ये येतात, हृदयात जागृत होतात आपल्या परिवाराबद्दल. खरा तर प्रॉब्लेम परिवारातच होतो, बाहेर तर खूप चांगलं वागू आपण, काही प्रॉब्लेमच नाहीये. म्हणजे जर व्हर्च्यूज फॉलो करायला सांगितले, लव्हिंग काइंडनेस, जनरॉसिटी, त्याच्यानंतर आणखीन काय, ऑनेस्टी, हे सगळे म्हणजे खरं बोला, मदत करा, जनरस व्हा, प्रेम करा, गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड बोला. बाहेरच्यांशी आपण खूप छान बोलू शकतो, प्रॉब्लेम घरातच होतो. आणि म्हणून प्रपंचातनं परमार्थ शिकवलेला आहे, फार युक्तिवाद केलेला आहे मोठा. परिहाची व्हावा बुद्धीचा निश्चय, सुलभ ही सोय सांगितली. म्हणून म्हणून आता मी सांगितलं याच्या आधी की अभ्यास केल्यानंतर, ज्ञान मिळाल्यानंतर, अज्ञानाचा अंधकार दूर पसरल्यानंतर, बुद्धीला निश्चय झाल्यानंतर हे सगळं कळतं, जे वर सांगितलेलं आहे. मग सोपं आहे कळायला. एरवी जो कोणी सर्वाभूती माते, भजे अभिन्नाते ऐक्य भावे, आणि भूतांची या भेदे अंतरात, उपजेना द्वैत जयाची या. मग हे एकदा कळलं की मग काही त्रास होत नाही. सुरुवातीला पटकन राग येईल, पण हळूहळू हा अभ्यास चालू असेल अंतरंगात, आठवण असेल, ऍब्सॉर्ब झालेलं असेल, टीचिंग्स, अंडरस्टँडिंग, तर आपोआप लक्षात येतं की अरे नाही, मी मी हे ठरवलंय, मला हे कळलेलं आहे की सर्वांच्या मध्ये तोच आहे आणि त्याला असंच शोधायचं आहे. मग आपण इमिजिएट आपली मिस्टेक ठीक करतो, सॉरी म्हणून टाकू, जनरसली वागू, लव्हिंगली, केअरिंगली आपण हँडल करू सिच्युएशनला, किंवा पुढच्या वेळेला इम्प्रुव्हमेंट करू, काही पण.
मग त्याच्यामध्ये अंतरात भेद उरत नाही, तो सगळीकडे मग हळूहळू हळूहळू त्याच्या बिहेवियर पॅटर्न मध्ये चेंज होतो. धनंजया ऐसे माझे पूर्णपणे एकत्वची जाणे सर्वत्र जो, या पद्धतीनं मला सर्वत्र तो एक पाहतो आणि एकरूपता त्याची जेव्हा होते, मग माझ्याशी तो एकरूप आहे वाया बोलोनी हे काय सांगू, मी कसं सांगू, काय सांगू. तो एकरूप झाला ऑलरेडी, त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. जेव्हा त्यांनी हे सगळं वरचं ओळखलं आणि त्याला अंडरस्टँडिंग मध्ये आलं, उतरलं डोक्यामध्ये, तेव्हा एरवी हे नाही दाविले बोलोन तरीही तो जाण मीच आहे. दीपाचा प्रकाश आणिक तो दीप दोन्ही एकरूप होती जैसी. म्हणजे काय होतं आपल्याला, खूप विचारांमध्ये खूप गडबड असते माणसाची. ती कशी, तर आपल्याला साधारण वाटतं की देवाला मानणारे किंवा पूजा अर्चा करणारे किंवा काहीतरी भक्ती करणारे किंवा थोडा सॉफ्ट कॉर्नर असलेले भक्ती देव देव बीव धर्म याच्यासाठी हे लोक चांगले असतात. आणि म्हणजे नास्तिक असतात, बिलकुल जात नाहीत, उफराट काहीतरी बोलतात, विचित्र वागतात, देवपूजा करत नाहीत, देव मानत नाहीत, परमात्म शक्तीला मानतच नाहीत, मीच ग्रेट, मनुष्यच ग्रेट, मग तो फार वाईट आहे, पापी आहे, असं आपण एक सामान्य, आपण म्हणजे सामान्य समाजामध्ये हा एक कॉन्सेप्ट आहे. मग आता हा खरा आहे का? मग फक्त देवभक्ती करणारे लोक सच्चे आहेत का, बाकीचे सगळे चुकीचे आहेत का, पापी आहेत का? तर अजिबात नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपण नेहमी जे सांगते तेच एकच कारण, की आत्मा हा अखंड प्रवासात आहे. आज या स्टेशनला गेला, परवा त्या स्टेशनला गेला, मग इकडे गेला. टूर करणारे, ऑफिसचे टूर करणारे लोक असतात ना, तो कधी दिल्लीत जातो, कधी राजस्थानला कामाला जाईल ऑफिसच्या, कधी लखनौ मध्ये जाईल, कधी ह्याच्यात जाईल, चेन्नईला जाईल. पण म्हणून काही तो बदलत नाही, माणूस एकच असतो ना, तोच ऑफिसची कामं करत फिरत असतो. आणि काय करत असतो तो, एक एक एक्सपिरियन्स घेत असतो, की चेन्नईच्या कंपनीमध्ये काय एक्सपिरियन्स आला तो त्याला शिकायला मिळाला, एक ऍड ऑन झाला ते नॉलेज. मग दिल्लीला गेला, तिथला काहीतरी, कारण प्रत्येक ठिकाणचं रिजनल याच्याप्रमाणे एक्सपिरियन्सेस बदलतात माणसाचे. चाहे कंपनी एक असेल, पण ऍटमॉस्फिअर, प्रेझेंटेशन, सगळंच बदलतं, टोटल एक्सपिरियन्स चेंज होतो. मग दिल्लीत गेला तर त्याला वेगळा काहीतरी अनुभव आला, महाराष्ट्रात आला तर त्याला काहीतरी वेगळा, गुजरातीत गेला तर त्याला काहीतरी वेगळा. असा माणूस तो, त्याचा एक्सपिरियन्स वाढत जातो आणि मग तो बायोडेटामध्ये लिहितो 25 इयर्स एक्सपिरियन्स, हो की नाही. मग त्याला म्हणजे त्याला पोझिशन पण ती एक रिस्पेक्टफुली बघितलं जातं, की बापरे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. आपण तसेच आहोत, पण आपल्याला आपण ब्लँक स्लेट घेऊन आल्यासारखे आपण बिहेव करतो, काही माहिती नसल्यासारखे. पण आपणही आत्मा रूपात अनेक 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 स्टेशनला जाऊन एक्सपिरियन्स घेऊन आलेलो आहोत. आणि ती स्टेशन्स होती वेगवेगळे जन्म. कधी स्त्रीचा जन्म, कधी कलाकाराचा जन्म, कधी एखाद्या सायंटिस्टचा जन्म, कधी एखाद्या डॉक्टरचा जन्म, कधी रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाचा जन्म, कधी भिकाऱ्याचा जन्म, कधी दरोडेखोराचा जन्म. असे अनंत अनुभव आपण घेऊन आलेलो आहोत. आपल्याला सगळं माहिती आहे, जेवढं झालंय हा एक्सपिरियन्स करून, ते सगळं माहिती असतं. फक्त ते सुप्त स्वरूपात असतं, कारण ते सोलची पेनड्राईव्ह आहे. आपण आता इनकार्नेट झालोय, इनकार्नेशन म्हणतात, म्हणजे काय, देहात आलो, या कपड्यामध्ये आलो शरीराच्या, तेव्हा ती टेम्पररी मेमरी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला जुनं आठवत नाही. एखादाच असतो, एखादा साधक असतो किंवा कधी कधी सायकिक ॲबिलिटीज डेव्हलप झालेली काही माणसं असतात की त्यांना आपले जन्म आठवतात. ते फार रेअर केसेस मध्ये असतं. किंवा एखाद्या योग्याला आठवू शकतं की मी पास्ट लाईफ मध्ये कुठे कुठे होतो बाबा, एवढंच आठवतं. पण खूप काही असं काय, हे वडील होते, ही आई होते, असं काही नाही आठवत. अगदी अगदी छोटी मेमरी येते, म्हणजे कधी कधी. पण म्हणजे एवढे सगळे अनुभव माझे आहेत हे कधीच कोणाला आठवत नाही. त्यांनी जर 100 जन्म घेतले असतील तर ते काही आठवणार नाहीत, कारण त्याची काही गरज नाही आहे. त्या सोलचा एक्सपिरियन्स आहे तो. आत्ताच्या इन्कारनेट झालेल्या बॉडीचा त्याच्याशी काही दूर दूर तक संबंध नाहीये. आत्ता काय करायला आला तो आत्ताचा प्रश्न आहे.
आता मी आली आहे, मला आर्टिस्ट, माझं कदाचित राहिलं असेल आर्टचं काहीतरी पॅशन, ते पूर्ण केलं. मग स्पिरिच्युअलिटी, मग मध्येच सायकोलॉजी, मग मध्येच काय, मध्येच काय, मध्येच काय, खूप सारं काय काय. तर असे सगळे अनुभव, आणि मग अल्टिमेट काम काय, तर काय करायला आले तो मेन जॉब. प्रत्येक सोल आपलं काहीतरी डिटरमाइन करून येतो की या जन्मात मी हे करणार आहे आणि हे फिक्स करणार आहे, हे काम मी पूर्ण करून येणार. दिस इज डिवाइन प्लॅन ऑफ सोल. आणि त्याच्यामध्ये प्लॅन चेंज होऊ शकतो, दॅट इज फ्री विल, आत्म्याचं मुक्त इच्छा, की तो प्लॅन चेंज करू शकतो. मग त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस पण भोगावे लागतात, ऑब्विस आहे. प्लॅन चेंज केला, बिल्डिंग बांधताना मध्येच आर्किटेक्टनी डिझाईन करून दिला आणि त्या बिल्डरनी काहीतरी वेगळंच केलं, तर ते काहीतरी वेगळंच रिझल्ट निघतो. आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सगळे राहणाऱ्यांना आणि सगळ्यांनाच गडबड घोटाळा सगळा त्या स्वतः त्या बिल्डरलाही भोगावा लागतो. त्यांनी जर डिझाईन चेंज करून उलट पुलट केलं तर. तर तसं आपलं आहे, आपण प्लॅन चेंज केला तर आपल्याला ते सगळे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. आणि डिपेंड्स. पण हे सगळं ह्या पद्धतीनं चालतं. तर जसं आपण वेगळ्या 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 आत्म्यात जाऊन आलेलो आहोत जीवनामध्ये, तसेच ते समोरचे नास्तिकही आहेत. कोणाला माहिती, एखाद्या नास्तिकाचा, आपल्या समोर आपल्याच फॅमिलीतला एखादा नास्तिक असेल, जो बिलकुल देव बी मानतच नाही, कधी असं हात जोडतच नाही देवापुढे, असं असं एखादा असेल समजा माणूस, XYZ माणूस, मग तो काही खूप खराब आहे असं होत नाही. कोणाला माहिती, तो मागच्या जन्मात खूप मोठा योगी असेल, त्याचं सगळं करून झालंय, ते तृप्त येतो. पण या जन्मात त्यांनी काहीतरी मटेरियलिस्टिक लाईफ, एखादा बिझनेसमन म्हणून एकदम लॉजिकल माइंड घेऊन त्याला यायचं आहे, हा त्याचा पर्पज असेल जन्म घेण्याचा, तो बिलकुल भक्ती वगैरे याच्याकडे वळणार नाही. कारण त्या तो करा तो तो ठरवून आलाय ना, की मला हा अनुभव घ्यायचा आहे. आता बिझनेसमन काय असतो सक्सेसफुल, खूप केली भक्ती, केली हे केलं, सेवा केली, सगळं केलं, आता मला पैसा कमवायचा आहे. तर ह्या पद्धतीने ते आलेले असतात. आता हे कळल्यानंतर थोडासा तरी का होईना आपला दृष्टिकोन बदललेल, 100% आपल्या भोवतालच्या लोकांना एकेकाला बघण्यामध्ये. आणि मग ती मेन नजर बदलली की बिहेवियर चेंज होतं आपलं. आणि बिहेवियर चेंज झालं की आपोआपच आपल्याच शरीरातनं, आपल्याच एनर्जी बॉडीतनं आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स रिलीज करतो, पॉझिटिव्ह एनर्जीज अँड थॉट्स रिलीज करतो त्या व्यक्तीसाठी. त्या त्या सोलला जाऊन पोचतात, त्याच्या आतल्या सोलला, आणि तोही पॉझिटिव्ह होतो. ह्या पद्धतीनं बदलाव घरामध्ये आणता येतो. ही टोटल प्रोसिजर सांगितली मी, की घरातलं वातावरण कसं बदलता येईल. स्वतःला बदललं, स्वतःचे विचार बदलले, सत्य मानलं काय आहे त्याचा अभ्यास केला, ज्ञान मिळवलं, की आपोआप आपण बदलतो. आपण बदललो की दुनिया बदलते. घरापासून सुरुवात. आणि हे काही असं सांगत नाहीये, अनुभवाचे बोल आहेत. आणि हे सगळं, सगळे संत हे सगळं ज्ञान असंच देतात. आणि हे सत्य आहे की स्वतःमध्येच बदल करायचा. एरवी हे नाही दाविले बोलोन, तरीही तो जाण मीचा आहे. दीपाचा प्रकाश आणि तो दीप, दोन्ही एकरूप होती जैसी. तैसा तो पुरुष राहे माझ्या ठाई, आणि असे मीही तया माझी. जसा आपण दिवा लावतो देवाजवळ, त्या दिव्यामध्येच प्रकाशही असतो, त्या ज्योतेमध्येच. ते ती प्रकाश वेगळा आणि ती ज्योत वेगळी असं होऊ नाही शकत, ते एकरूप आहेत. तसा परमात्मा आपल्यात असा इतका मिक्स झालेला आहे की आपल्याला त्याला समजणं फार अवघड आहे, अभ्यासपूर्वक समजावं लागतं. इतका सोप्पा पटकन समजणार नाही. म्हणून वेगळा करून त्याला समजावं लागतं, आणि मग मग त्याचा आनंद घ्यावा लागतो आपल्याला. जोवरी उदक तोवरी तो रस, किंवा अवकाश आकाशी तो. माझी या स्वरूपे तैसा रूपवान, पुरुष तो जाण धनंजया. असा आहे माझ्याशी एकरूप असलेला पुरुष. सर्वभूत स्थितम यो माम भजतेक भजत्येकत्व मासिता. सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. जैसा वस्त्रा माझी एकची निभ्रांत, तंतु ओतप्रोत भरलासे. तैसे माझे रूप सर्वत्र संचले, जेणे देखियले ऐक्य बोधे. किंवा नानाविध होती अलंकार, सुवर्ण साचार एकचिते.
आता हे उदाहरणं दिलेत समजण्यासाठी सामान्यांना. ऐसा अद्वैताचा अढळ पर्वत अंतरी स्थापित केला जेणे. आता एखादं वस्त्र कॉटन आहे, कॉटन मध्ये तंतू एकच आहे, धागा एकच आहे कॉटनचा, त्याला रंग दिलेले आहेत आणि ते एकत्र हे केलेले आहेत. चार रंगांचं जर कॉटनचा कपडा असेल तर धाग्यांनी त्या हातमागावर चार धागे वेगळे लावून एक संपूर्ण चादर विणली जाते. पण म्हणजे त्या अख्ख्या चादरीमध्ये चार धागे आहेत. तसेच त्या परमात्म्यामध्ये चार माणसं आहेत, किंवा जेवढी माणसं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, असे सगळे तंतू रूपात आपण त्याच्यामध्ये सांगितलं. मी पझल पझल इज द बेस्ट एक्झाम्पल. पटकन कळायला आपण त्याचे पीसेस काढून लावतो लहान मुलं खेळताना. तैसे माझे रूप सर्वत्र संचले जेणे देखी येले ऐक्य बोधे. ज्यांनी समजलं त्याला पक्का बोध होतो. किंवा नानाविध होती अलंकार सुवर्ण साचार एकचिते. आपल्या सगळ्यांकडे जे असलेलं सोनं आहे दुनियाभरचं, ते जर पिघलवलं तर त्यातनं एकच सोनच निघेल, तिसरं काही निघणार नाही. तसा तो परब्रह्म सर्व सृष्टीमध्ये सामावलेला आहे. ऐसा अद्वैताचा अढळ पर्वत अंतरी स्थापित केला जेणे. ह्या पद्धतीनं जेव्हा आपण त्या परब्रह्माला मूर्ती स्वरूपात न पुजता इतक्या सजीव स्वरूपात हृदयात स्थापन केलं, तर त्यापेक्षा आणखीन काय हवं. हाच परमार्थ आहे. पण आपण काय करतो, आपण प्रत्येक, आता आपले सण सुरू होतात, आता श्रावणापासून ते आषाढी एकादशी जाय हे, मग पांडुरंग, मग काय गणपती, मग काय ती देवी, मग काय अमुक, मग काय मारुती, आपण असं सगळे पूजत राहतो. पण खरा देव आपल्याला कळत नाही, वळत नाही, न कर्मामध्ये उतरत नाही. असे अनेक वर्ष आपण अनेक सण साजरे केले. किती वर्ष झाली, तेवढे वेळेला तो गणपती साजरा केला, तेवढे वेळेला ती एकादशी साजरी केली, तेवढ्या वेळेला ते देवीचं हे केलं. अरे पण तो परब्रह्म जो आतमध्ये आहे, बाहेर आहे, इकडे आहे, तिकडे आहे, नाकाच्या बाहेर आहे, आत आहे, सगळीकडे सामावलाय, तो कळला कुठे. तरीही घरामध्ये ट्रबल आहे, फॅमिली रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, समाजामध्ये आपलं पटत नाहीये, अंतरंगामध्ये शांतता नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये, अशी अवस्था आपली झालेली राहते. घाबरटपणा गेलेला नाहीये, भीती कायमची राहिलेलीच आहे आतमध्ये, कशाची भीती कळली नाहीये. मग काय उपयोग आहे एवढे सगळे सण म्हणून एन्जॉय करून, त्या दैवतांना पूजा अर्चा आणि खूप काय काय तामझाम. तो उतरवला पाहिजे. गणपती साजरा करताना तो गणपती उतरला पाहिजे आपल्यात. त्याचं ते भव्य कान म्हणजे सगळं ऐकण्याची शक्ती, पोट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सामावून घेतलंय सगळ्यांचं सगळं, डोळे असे बारीक बारीक म्हणजे अत्यंत सूक्ष्म नजर, असं त्याचं वर्णन आहे गणपतीचं. तो गणपती 1.5 दिवसाचा साजरा करताना तो 1.5 दिवसाचा गणपती परमात्मा तो पूर्ण आयुष्यभराचा उतरला पाहिजे. मग दरवर्षी मजेनं का साजरा करा, काय प्रॉब्लेम नाही. पण नुसताच 1.5 दिवस गणपती 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 करून काही उपयोग नाही. ते दैवताचं त्याच्यात जी क्वालिटी आहे ना, ती आपल्यात आली पाहिजे तो सण साजरा करताना. आपण महाशिवरात्र खूप छान करतो, उपासाचे पदार्थ, पण ते महादेव उतरले आहेत का आपले. भोळा सांब महादेव म्हणतात शिव. तो तो त्याचा तो प्रेमळपणा, त्याचं हृदय, त्यांनी पिऊन घेतलं, घशामध्ये ठेवलं, ते सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे का. तो महादेव आपल्याला कळला आहे का. अशा पद्धतीनं जेव्हा आपण अभ्यास करू, एवढा जरी केला तरी खूप झालं, खूप लेवलवर परमार्थ साधला असं मी म्हणेन. बाकी हा पुढचा थोडा अवघड आहे, पण तेवढा जरी प्रॅक्टिस मध्ये टाकला तरी खूप फरक येईल आपल्यामध्ये. ऐसा अद्वैताचा आढळ पर्वत अंतरी स्थापित केला जेणे. नातरी वृक्षाची पाने असंख्यात वृक्ष तो निश्चित एकलाची. वडाचा वृक्ष असतो, पिंपळाचा वृक्ष असतो, हजारो लाखो पानं असतात, पण वृक्ष एकच आहे. ऐसा ऐक्यबोध प्रकाशे सर्वत्र सरे जया रात्र अज्ञानाची. त्याच्यानी जेव्हा हे ज्ञान येतं तेव्हा अज्ञानाचा अंधकार मिटून जातो.
प्रकाश येतो आपल्या घरामध्ये, विचारांमध्ये, बुद्धीमध्ये, कर्मामध्ये. तेजस्वीपणा तेव्हा येतो. एखादी व्यक्ती आपल्याला तेजस्वी वाटते, किंवा इवन आता योगामध्ये जी साधना करतात, चांगल्या म्हणजे चांगली ऍक्च्युअल ना स्पिरिच्युअल लेवल, हायर स्टेट, तेव्हा बघितला आपण चेहऱ्यावर सुरकुत्या नसतात. वय आपल्या एवढंच असू शकतं, पण चेहरा एकदम तजेलदार आहे, तरुण असल्यासारखं. एक पण सुरकुती नसते चेहऱ्यावर. का? ते तेज आहे, तेजाची बोल आहे ती. ते तेज दिसतंय. ते तेज कुठून येतं? का तर हे ज्ञानाचं तेज आहे. अज्ञान, अंधकार, सुरकुत्या गेल्यात दूर. ज्ञान आहे तिथे पूर्णपणे. आणि म्हणून तो तेजस्वीपणा आहे, अंतर्बाह्य प्रकट होणारा. अडोनी राहिलं कैसा उपाधित, जरी तो दिसत देहधारी. पार्था माझे सर्व व्यापकत्व भले, तयाची आले स्वानुभवा. ह्या पद्धतीनं जेव्हा व्यापकपणा, त्या शक्तीचा आपण अनुभव, की देहाच्या पलीकडे असलेली ती शक्ती, एखाद्या आकारात बसवायच्या पलीकडे असलेली शक्ती जेव्हा कळते, तेव्हा तो अनुभव यायला लागतो आणि स्वानुभूती मिळते. म्हणून या तो ही सर्वव्यापी पूर्ण संबोधिल्या विण स्वभावेची. म्हणून या तो ही सर्वव्यापी पूर्ण संबोधिल्या विण स्वभावेची. देहधारी तरी नव्हे तो देहाचा, तया कैसी वाचा वर्णू शके. आणि म्हणून त्याला देहा व्यतिरिक्त देहधारी नाहीये तो. तो सर्वात सामावलेला आहे, त्याला काही आकारच नाहीये. त्याला आदी ना आहे ना अंत आहे. त्याची सुरुवात नाही, त्याचा शेवट नाही. सर्वव्याप्त आहे तो. आकार नाही, रंग नाही, रूप नाही, मर्यादा नाही, अमर्याद आहेत. प्रचंड तेजस्वी. हे सगळं जेवढं डोळ्यांनी दिसतंय ते सगळं तोच आहे. आत्मौ आत्मौप्यमेन सर्वत्र समम पश्यति अर्जुना. सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. म्हणून ते राहे जो का निरंतर देखे चराचर आत्मरूप. शुभाशुभ द्वंद्व नेणे सुख दुःख, एकची निशंक मानी दोन्ही. सम विषम है धनंजया भाव, आणि काही सर्व विविध जे. तेते जो पुरुष मानी सर्वथैव, जैसे अवयव आपुलेची. असं जेव्हा कळतं ना, तेव्हा सुख दुःख आणि द्वंद्व. द्वंद्व म्हणजे काय? द्वंद्व म्हणजे दोन दोन गोष्टी जाणवणं, दोनांची पेअर जाणवणं. शुभ आणि अशुभ, चांगलं घडलं वाईट घडलं, सुख झालं दुःख झालं, सम सम विषम, चांगलं वाईट. हे जे सतत फ्लक्च्युएशन राहतं ना आपल्या आतमध्ये, जेव्हा कळतं की अरे समोरचा पण मीच आहे, मी पण तोच आहे, तो आणि मी एकच आहे, शक्ती एकच आहे, बाह्य स्वरूपाला कशाला बघा. देवता आपण आता मी एवढ्या देवी देवतांचं वर्णन केलं आणि त्यांची यादी मांडली. ते सगळ्यांमध्ये शक्ती एकच आहे ना. पण आपण म्हणतो हा हनुमान असा, मग राम वेगळा, हनुमान त्याचा सेवक. पण हनुमानामध्ये दिव्य शक्ती असलेली रामातली दिव्य शक्ती वेगळी नाही असू शकत. आहेच नाही ती. आदिशक्ती जगदंबा, ती आणि महादेव वेगळे नाही आहेत, ते एकच आहे. किंवा कोल्हापूरची महादेवी, महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानी या वेगळ्या असू शकतात का? आदिशक्ती एकच आहे, ती वेगळी नाही होऊ शकत. बाह्य स्वरूप वेगळं. हे जेव्हा कळतं तेव्हा घरातल्यांच पहिले, सगळ्यात मी घरातल्यांबरोबर वागणं याच्याबरोबर बरंच बोलेन जास्त करून. पण सुखाची कल्पना घरातनच सुरू होते. घरातल्यांना दुःखी ठेवून आपण काही जिंकू शकत नाही. दुनियेला किंवा कुठलंही युद्ध नाही जिंकू शकत जीवनातलं. पहिले घरातल्यांना सुखी करायचं. आणि ते कसं होऊ शकेल? तर त्यातल्या अंतरंगातल्या शक्तीला ओळखल्याशिवाय नाही होत. आणि म्हणून म्हणतात जसं आहे तसं ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स. माणूस जसा आहे तसा ऍक्सेप्टन्स पहिले पाहिजे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्याला काही अर्थ नाही. ऍक्सेप्ट केलंय का? प्रेम खूप आहे. प्रेम नुसतं दाखवायला नाही पाहिजे. खरं प्रेम अंतरंगाचं आत्म्याचं प्रेम खरं आहे, देहाचं प्रेम खरं नाही. देहाचं काय कोणी प्रेम करेल. आत्म्याचं प्रेम खरं आहे, की जसा आहे तसा मनुष्य आवडतोय का, तर प्रेम आहे असं आपण म्हणू.
जसा जशा सवयी आहेत तशा, ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या सकट, जे काही वागतोय त्याच्या सकट तो आपल्याला प्रिय आहे का, हे पाहिलं पाहिजे. तर असं करून आपल्याला जगावं लागतं आणि मग घरात त्याच्याशिवाय आनंदी वातावरण बनू शकत नाही. घरातनं स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते, तेव्हा तो बाहेर प्रकाश जातो आणि बाहेर आपल्याला आपली एनर्जी बाहेर फील व्हायला लागते लोकांना. तेथेच जो पुरुष मानी सर्वथैव, जैसे अवयव आपुलेची, जया त्रैलोक्यची असे मी आघवे, ऐसेची स्वभावे ठसावले. तयासी ही असे शरीर ते एक, म्हणे तया लोक सुखी दुःखी. परी आमुचा तो ऐसा अनुभव, पार्था सावयव ब्रह्मचितो. जसे आपण आपल्या अवयवांना एका डोळ्याला वेगळं कौतुक, दुसऱ्या डोळ्याला आपण हेवा करतो, असं होतं का? नाही होऊ शकत. एका हाताचं खूप कौतुक, उजवा हात चांगला असतो बरं, डावा हात खराब असतो, असं आपण म्हणत नाही ना. कामाला तर दोन्ही हात येतात. एक पाय वेगळा दुसरा पाय वेगळा असं आपण नाही करू शकत. तसंच आपण आपल्या घरातल्या माणसांबरोबर पण आपण दुजाभाव नाही करायला पाहिजे. जसं आपण स्वतःच्या बॉडी पार्ट्स नाही करत, तसाच आपल्या परिवारात पण नाही झाला पाहिजे. आपल्या मुलांबरोबर नाही झाला पाहिजे, घरातल्या व्यक्तींबरोबर नाही झाला पाहिजे. मग असं करून मग समाजामध्ये ऑनेस्टी, नॉन लाईंग, मग व्हर्च्यूज जे मी सांगतेय, 5 यम नियम, ते तसे अप्लाय होतात. की मी खोटं बोलणार नाही, मग मी खोटं कुठेच नाही बोलणार. मी घरात नाही बोलणार, पहिले मी स्वतःशी नाही बोलणार, मग मी घरातल्यांशी नाही बोलणार, मग मी बाहेरच्यांशी नाही बोलणार, मग मी जगामध्ये नाही बोलणार. स्वतःशी खोटं कसं असतं? जरी माहिती असतो विकनेस, तरी मानायचं नाही. चूक झालेली आहे स्वतःची तरी मानायची नाही. लाईंग, लाईंग टेंडन्सी, खोटं बोलण्याची टेंडन्सी, स्वतःला खोट्या स्वरूपात बघतो आपण, स्वतःचं फार कौतुक करतो. लाईंग टेंडन्सी. स्वतःला कडकपणाने ट्रीट करता आलं पाहिजे, ते मी आधी सांगितलं. बाहेर येऊन स्वतःला बघता आलं पाहिजे. समोर आरशात स्वतःला ठेवून स्वतःला बघता आलं पाहिजे. स्वतःशी डिसिप्लिन लावला पाहिजे, मग दुसऱ्यांना डिसिप्लिन लावायचा अधिकार आपल्याला येतो. सगळं ऍप्लिकेशन स्वतःवर होतं. पहिले स्वतःचा आत्मा ओळखावा लागतो, की मी आत्मा आहे, मी हे शरीर नाही, तेव्हा दुसऱ्याचा कळतो. अशीच सुरुवात आहे, सगळी सुरुवात स्वतःपासून स्वतःवरच संपते आणि म्हणूनच तो पण म्हणतोय की मीच आहे सगळीकडे. आणि आपल्यालाही तेच कळतं की मीच सर्वांमध्ये आहे, मीच हे परब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी ही लास्ट स्थिती, लास्ट स्टेज आहे अंडरस्टँडिंगची, स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग, की मीच एक आहे आणि मग नथिंग, शून्य. शून्याकडे जातो मनुष्य, की मग तोही नाही मीही नाही काहीच नाही. कारण कारण असं का शून्याकडे का जातं? त्याचं कारण असं आहे की त्यानेच आधी म्हटलंय की मी सुद्धा नाही, करता करविता तर मी सुद्धा नाही. मग ते परब्रह्म इतकं अफाट आहे की ते समजायला सुद्धा अवघड आहे असं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की वेदांनाही सांगता आलं नाही की परब्रह्म काय आहे, परमात्मा काय आहे, हे वेदांना सुद्धा वर्णन नाही करता आलं. नेती नेती असं वर्णन आहे त्यांचं, आम्हालाही नाही कळत आहे, आमची कमी आहे, कमी कमी ताकद आहे. आम्हालाही नाहीच, आम्ही पण वेदांमध्ये सुद्धा वर्णन करून सांगू शकत नाही परब्रह्म कसं आहे. एक कोडं आहे ते मोठं, आणि आपण त्या कोड्याचा एक पार्ट आहोत, पझलचा. पझल पझल, पहा जुळून आलं नेमकं माझं उदाहरण. पझल आहे ते, कळत नाही पण प्रचंड आहे आणि सत्य आहे ते पुन्हा. परी आमुचा तो ऐसा अनुभव, पार्था सावयव ब्रह्मचितो. तरी स्वतः माझी विश्वते देखावे आणि स्वये व्हावे विश्वरूप. माझा परिवार माझं एक एक अंग आहे, असं म्हटलं की आपण त्या सगळ्यांवर प्रेम करतो. स्वतःमध्ये विश्व बघावं. हा समाज आपण बघतो, आता आता आपण आपल्या पंतप्रधानांना बघतो. सर्व देशातला प्रत्येक माणूस त्यांचा अगदी जवळचा आहे. हा देश माझा आहे, मी देशाचा आहे, असं सैनिक विचार करतो. तो असं नाही म्हणत की माझी बटालियन कोणची, मी तेवढीच फाईट करतो.
असं नाही, त्यांना कुठे पाठवतील तिथे ते देशासाठी लढतात. अख्ख्या देशासाठी एक एक सैनिक लढत असतो. म्हणजे काय, ती एक वननेसचा कॉन्सेप्ट, वननेस, एकत्व, वननेस, माझं तुमचं वननेस. तेव्हा मला तुमच्या हृदयात नुसतं हॅलो म्हणलं तरी आवाजातनं कळतं की अरे या व्यक्तीला काय वेदना आहे, आत्ता काय स्थिती आहे, आत्ता काय प्रॉब्लेम आहे. हा नुसतं हॅलो मधनं कळतो का, तर वननेस, जे मी आणि तुम्ही एकच, मी आणि व्यक्ती दुसरी एकच, मी आणि परमात्मा एकच. असं जेव्हा होतं, हे हे करायला पाहिजे. आपण म्हणू "हा, ते मला बरेच जण बोलतात असं, लोक म्हणजे प्रत्येक जण, मला वाटतं अरे बाबा ये बस मी तुला सांगते असं काही नाहीये. अक्षरशः असंच म्हणावं वाटतं मला. प्रत्येक बरेचसे लोक जेवढे मला आता ओळखतात म्हणजे ह्या वेळी, नॉट एव्हरी वन, प्रत्येक आपलं असतं असं एक वेगळे वेगळे ग्रुप असतात, ते तेवढेच आपण एक्सपोज होत असतो. प्रत्येक माणसासमोर आपण वेगळ्या लेवलवर एक्सपोज होतो किंवा आपल्याला ओळखत असतात लोक. तर स्पिरिच्युअलिटी मध्ये जेवढं लोक मला ओळखतात म्हणतात "हा, तुला हे शक्य आहे, तुझा अभ्यास आहे, तुझं वाचन झालंय." अरे पण असं नाहीये, असं नाहीये. सामान्य आहे. प्रत्येक व्यक्ती सामान्य आहे. प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळालेली असते. बात असते ती उचलायची, बात असते ती पटकन उचलायची, समजायची, ऍब्सॉर्ब करायची. आता मी आत्ताच माझं एक उदाहरण सांगते. म्हणजे आता जी परीक्षा झाली माझी रविवारी, गंमत अशी झाली की ते खरं तर मी त्या कोर्सला पैसे भरले होते आणि काही त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे म्हणजे मला असं कुठेतरी जाऊन वगैरे एक्झाम द्यायला लागणार होती, असं बरंच काय काय होतं, रूल्स अँड रेग्युलेशन्स. ते सगळे पाहता माझी तर सध्याची सिच्युएशन की मी इथे एकटी मुलीला घेऊन इथे राहते, नवरा टुरिंग वर असतो खूप जास्त, आणि पावसाळा मुख्य म्हणजे इतका जास्त पावसाची आम्हाला आता काही वर्ष तरी सवय नाही. तर ह्या सगळ्या सिच्युएशनला बघून शेवटी मी 2 महिन्यापूर्वी अभ्यास सुरू केला होता सुरुवातीला. पण मी नंतर ठरवलं छे, आपल्या कपॅसिटीच्या बाहेर आहे, मला आता ह्या मुवमेंटला मला ही एक्झाम देणं शक्य नाहीये, पुढचं पुढे बघू. म्हणून मी टोटली कॉन्सेप्ट ड्रॉप केला होता. म्हणजे मी नव्हतेच करत काही, लिटरली मी काही करत नव्हते अभ्यास, आणि मी परीक्षाही देणार नव्हते. आणि 15 दिवस आधी गंमत अशी झाली की एका मैत्रिणीचा मला फोन आला. तिने काहीतरी प्राणिक हिलिंगची केस द्यायला मला फोन केला, आणि ऍक्च्युली या कोर्समध्ये असं आहे की मला 50 सिरियस केसेस हील करायच्या आहेत, हिलिंग करायचे आहे, आणि त्या विथ डॉक्युमेंट्स, मेडिकल डॉक्युमेंट्स मला सबमिट करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल डॉक्टर्सनी, म्हणजे ट्युमर कॅन्सर स्पेशालिस्ट साऊथ मधले, ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर एक ऑर्थोपेडिक सर्जन प्लस ऑर्थोपेडिक कॅन्सर स्पेशालिस्ट, ते पंजाब फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत आमचे प्राणिक हिलिंगचे. त्याच्यानंतर एक सायकोलॉजिस्ट, त्याच्यानंतर एक इम्युन डिफेन्स सिस्टम, म्हणजे आपले मेडिकल डॉक्टर जे MBBS डॉक्टर, MD मेडिसिन, ते ते आणि बाकी आपली जेवढी फिजिओलॉजी म्हणजे जेवढे आपले आजार आहेत सगळे, फिजिकल सिस्टम आहेत, हार्टचे एक स्पेशालिस्ट होते. असे सगळे स्पेशालिस्ट सर्जन, जे प्राणिक हिलर पण आहेत हं, स्वतः, असे सर्जननी आम्हाला ऍक्च्युली मेडिकल सायन्सचे लेक्चर्स घेतले. प्रत्येकाने आपल्या स्पेशलायझेशनचं लेक्चर घेतलं आणि पूर्ण मेडिकल सायन्स आम्हाला समजावून सांगितलं. आणि त्याचा माझा एक्झाम होता, त्याची पेपर होता संडेला, फ्रायडे सॅटर्डे संडे मध्ये द्यायचा होता. तर तो मेडिकल सायन्सचा पेपर होता. तर तो अभ्यासही कठीण होता म्हणून मी टोटली ड्रॉप केलं होतं. तर तिनं मला फोन केला आणि मला सांगितलं की लीना, अशी अशी केस आहे कॅन्सरची, तू करणार आहेस का ही? तुला लागेल तर तुला ही घे, मी देते, माझ्या ओळखीतली आहे. तर मी म्हणलं अगं मी पेपरच नाही देणार आहे, मी करणारच नाही. म्हणाली का? तर मग मी म्हणलं नाही, मला असे असे 2-4 माझे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे मी उठून जाऊ नाही शकत या सगळ्या सिच्युएशन मध्ये. मुंबईला जायचंय, ते पेपर द्यायचा, येणं जाणं खूप वेळ लागतो, स्टे करावा लागला तर ते सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तर मी नाही देते. तर ती मला म्हणाली अजिबात असं करायचं नाही, बिलकुल तू इमिजिएट अभ्यासाला लाग आणि पेपर दे.
एक मेसेज आला हा. त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीशी बोलले, तिने पण मला लिटरली ओरडून ऑर्डर केलं. मेल पर्सन होता. माझ्यातले सिनियर ट्रेनर आहेत. त्यांनी त्यांनी मला सांगितलं की लीना, तू अभ्यास कर आणि तू एक्झाम दे. तू रिझल्टची चिंता करू नकोस. रिझल्ट काय येईल ते जाऊ दे. तू अभ्यास कर आणि तू अटेम्प्ट दे. असं अजून एका व्यक्तीनं सांगितलं. असे 3 लोकांनी मला कंटिन्युअस मेसेज आले, मला लागोपाठ दिवस. आणि मग मला असं झालं की अरे बापरे, हे 3 लोक मला एकच गोष्ट सांगतात की तू अभ्यास कर आणि अटेम्प्ट दे. पुढचा तू विचार करू नकोस. त्याबरोबर माझ्या लक्षात आलं की गुरूंची इच्छा आहे की मी ताबडतोब अभ्यासाला लागावं आणि पेपर द्यावा. अक्षरशः ब्लँक होते मी टोटली. आणि मी 15 दिवसात ते फटाफट सगळे व्हिडिओज, मी रेकॉर्डिंग ऐकले लेक्चर्सचे, नोट्स काढल्या, अभ्यास केला आणि मी रविवारी पेपर दिला. ऑनलाईन एक्झामचे ऑनलाईन रिझल्ट लागतो. मला परमिशन मिळाली, मुंबईला येऊ नका, तुम्ही घरनच एक्झाम द्या. ते एक झालं. तेव्हाही माझ्या लक्षात आलं, म्हणलं अरे असं सगळं होतंय म्हणजे काय, की मी करावं अशी त्या वरच्याची कोणाची तरी उच्च लेवलवर इच्छा आहे. मग मी काय केलं पाहिजे, तर मी माझे प्राण लावून काम केलं पाहिजे, बाकी रिझल्ट सोडून द्या. मी 15 दिवसात लिटरली सगळं वेळ, सगळं घर मॅनेज करून फटाफट मी अभ्यास केला. मग मी माझं टाइम टाइम चेंज केलं, झोपायच्या वेळा चेंज केल्या, झोप कमी केली, असं सगळं एकदम टाईट शेड्यूल करून अभ्यास केला. मला यातनं हे सांगायचंय, माझं कौतुक नाही करत आहे मी, मला हे सांगायचंय अपॉर्च्युनिटी. मेसेज काय येतोय, लोक काय सांगतायत, काय काय वरनं एक हायर एनर्जी कडनं काय गायडिंग मेसेज येतो, तो पटकन उचलायचा आणि कामाला लागायचं. फरक म्हणाल तर एवढा डिफरन्स आहे. ज्या व्यक्ती मला म्हणतात की हा तुला अवेलेबल झालं, तुला कळतं, असं नाहीये. माझी सामान्य बुद्धी आहे. बौद्धिकरित्या मी अत्यंत ऑर्डिनरी लेवलवर होते. एज्युकेशनल लेवल बघायला गेली तर माझी 60 to 70% लोकांच्या दृष्टीनं. पण ती बुद्धी वाढवता येते. कशाच्या पॉवरवर? सोल पॉवरवर, विल पॉवरवर, जबरदस्त लेवलवर. कारण मी आत्मा आहे आणि मी परमात्म्याचा एक अंश आहे. तो जर एवढा पॉवरफुल आहे तर मी सुद्धा काही कमी नाही. हे जेव्हा मला लक्षात येतं तेव्हा ती माझी शक्ती उरत नाही, ती परब्रह्माची शक्ती काम करते. आणि रिझल्ट माझा खूप फर्स्ट क्लास आला, म्हणजे 88%. म्हणजे मला तर नाचले मी. कारण मी विचार करते, पास झाले तरी खूप आहे. अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये एकदम ऑल ऑफ सडन वेड्यासारखी परीक्षा दिली तर काय. मला हे म्हणायचं की सगळे सामान्यच असतात, फक्त टाकलेला बॉल कॅच कोण करतं, तिथे डिफरन्स येतो. आपल्याला समोरनं बॉल टाकताय कोणतरी आणि आपण इकडे तिकडे बघतो, तो कॅच तर पडून जातो ना. मग तिथे हँड आय कोऑर्डिनेशन, पटकन कॅच पकडणं, ते महत्वाचं आहे. आणि ते एवढं केलं की प्रत्येक जण समान लेवलवर पुढे जाऊ शकतो, उच्च लेवलवर जाऊ शकतो. त्याच्यासाठी काही वेगळं असावं नाही लागत. माझ्यावरनं मी हे सांगू शकते, कारण मी काही खूप काय गिफ्टेड आहे आणि खूप काही एकदमच ऑर्डिनरी. म्हणजे आमच्या घरात तर माझ्याकडनं कधी चाइल्ड टाइमला लोकांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला होत्या अम्बिशन, त्या माझ्या आतमध्ये होत्या, कोणाला मी शेअर नाही केल्या. प्रचंड अम्बिशियस आहे ते. पण फॅमिली मला या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ओळखते. मला हेच म्हणायचंय की अध्यात्म हे अवघड नाही, सोपं आहे. स्वतःला ओळखायचं आणि तेच दुसऱ्याच मध्ये आहे. म्हणतात, म्हणी खूप आहेत आपल्याकडे. म्हणतात ना की दुसऱ्याच्या बुटात पाय टाकून बघितला की तुम्हाला दुःख कळेल काय, वगैरे वगैरे. आपण असं तत्वज्ञान सांगायला खूप करतो. ते ऍक्च्युली करायचंय लाईफमध्ये, रोजच्या याच्यामध्ये आपल्याला करायचंय. आपल्याला जेव्हा क्रिटिकल घासाघीसची वेळ येते ना, फॅमिलीमध्ये फ्रिक्शनची सिच्युएशन येते ना, तेव्हा विचार करायचा की हा माणूस असा का विचार करतोय, हा माणूस असं का बोलतोय. मग आपल्याला लक्षात येते बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे. मग बॅकग्राऊंड स्टोरी आल्यावर डोक्यामध्ये, मग लक्षात येते हँडल कसं करायचं. इतकं सोपं आहे ते. काही ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही, हेही मी सांगते. ऑब्विस आहे, कारण दोन व्यक्ती वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट मधनं येणार, वेगळ्या बॅकग्राऊंड मधनं येणार, फार मोठा डिफरन्स असतो. तिथे काहीही करू शकत नाही. मग लेट इट फ्लो.
हो, फ्लो मध्ये जाऊ द्यायचं. जेव्हा आपण त्या फ्लो मध्ये त्या एका परमात्म्याचं बोट धरून चालतो ना, त्याची त्याच्या नावेत बसतो ना, सगळं सिस्टमॅटिकली व्हायला लागतं. सगळं आपोआप होतं. लोक येऊन मदत करतात, घरातले पॉझिटिव्ह होतात. पण आपण आकच ठेवलेली असते ना, निगेटिव्हिटी ठेवतो ना, मग ती एनर्जी समोरच्याला जात असते. आपल्या एनर्जी फील्ड मध्ये असतात ना सगळे फॅमिली मेंबर्स, ऑरा मध्ये असतात. आणि तो एकच ऑरा घराचा ऑरा बनवत असतो. खूप ह्याच्यामध्ये सगळी एनर्जीची सिक्रेट आहे. आणि म्हणून मी सतत एनर्जीवर पण बोलत असते. खूप फरक पडतो. स्वतःला बदललं की घराच्या व्हायब्रेशनल लेवलवर, प्लेनवर चेंज येतो. आणि माणसं बदलतात, 100% बदलतात. 100% बदलतात घरात. डेफिनेटली चेंज येतो लोकांच्या बुद्धीमध्ये. पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. आपोआप काहीही होणार नाही, बिलकुल नाही होत. त्यांनी म्हटलंय ना, उद्धरेत आत्मा आत्मानम आत्मानम अवसादे. तुझा उद्धार तूच करायचा, कोणी करणार नाही येऊन, स्वतःच करायचा. परी आमुचा तो ऐसा अनुभव पार्था सावयव ब्रह्मचितो. तरी स्वतः माझी विश्व ते देखावे आणि स्वये भावे विश्वरूप. असं झालं पाहिजे. धनंजया ऐशा ऐका साम्याचीच उपासनासाच करावी गा. ह्याचीसाठी आम्ही प्रसंगानुसार तुझं वारंवार सांगत असो. पार्था, समदृष्टी पलीकडे काही तुझी प्राप्ती नाही जगा माझी. समदृष्टी पाहिजे, समान बघितलं पाहिजे. मी कसा आहे तसा समोरचा आहे. मी आत्मा आहे, समोरचा आत्मा आहे. मी वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलो, समोरचा वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलो. असं हिशोब करायचा. आपण त्याच्या चुका नाही बघायचं. त्याला ऍक्सेप्टन्स, मर्सी, कंपॅशन अँड इनर फॉरगिव्हनेस, या 4 क्वालिटीज नी जग जिंकता येऊ शकतं. लव्हिंग काइंडनेस खूप आवश्यक आहे. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः सामेन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम्. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम्. तव पार्थ म्हणे देवादयाघना करोनी करुणा आम्हावरी. तुम्ही साम्यतेचा केला उपदेश परी या मनास करू काय. तो आपल्यासारखाच आहे बिचारा. त्याचं मन करुणेनं ते ह्याच्यानी भरलेलं आहे की तो सगळं टाकून बसलेला आहे. त्याला काका मामा भाऊ सगळे नातेवाईक दिसून राहिले. तो पुन्हा पुन्हा आपला त्याच्यातच मायेच्या मोहात फसतो आहे. आणि तो म्हणतोय सगळं तुम्ही सांगताय खरं, पण मी काय करू, कसं हँडल करू. देखे तयाचा तो चंचल स्वभाव आमुचा टिकाव कैसा तेथे. मन, मन मंकी माइंड म्हणतात. मंकी माइंड, मंकी कसं असतं, एका झाडावर दुसऱ्या झाडावर दुसऱ्या झाडावर दुसऱ्या झाडावर. तसं आमचं मन काही टिकत नाही, चंचल आहे भयंकर. त्याचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. कैसे केवडे हे ऐसे पाहू जाता तरी ते सर्वथा सापडे ना. एरवी श्रीकृष्णा पुरे ना तयास वावरावयास त्रैलोक्यही. म्हणून या ऐसे कैसे हे घडेल समाधी साधेल मरकटाते. बघा म्हंटलच आहे मरकट, लगेचच म्हटलंय त्यांनी की माकडासारखी अवस्था आहे मनाची. समाधी कशी साधणार, एकाग्र कसं होणार, कशी साधना करणार मी, कसं त्या परब्रह्मावर लक्ष केंद्रित करणार. मला हे शक्यच नाही. कारण एका क्षणात इथे असतं तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे कुठेतरी. अख्खं त्रैलोक्य भटकत असतं मन. राहा म्हणो तरी कैसा झंझावात राहेल निवांत क्षणभरी. केला जो निश्चय तया ते टाळून. आता हे का विचारतोय प्रश्न, कारण योग्याची अवस्था जी सांगितली आता ती साधायची कशी, हे कृष्णाकडनं त्याला काढायचं आहे. की मी साधना कशी करू. पहिला घाव मनावर, मनाला स्थिर कसं करू. सगळ्यांचा आपला प्रॉब्लेम तोच आहे. मन स्थिर कसं होईल, कसं साधायची स्थिरता. राहा म्हणो तरी कैसा झंझावात राहेल निवांत क्षणभरी. केला जो निश्चय तया ते टाळून बुद्धी लागी मन छळी जेगा. तर चेन आहे ती. मनाला बुद्धी छळते, बुद्धीला विचार छळतात. असं सगळं ते सगळं गडबड आहे. आणि धैर्याची या हातावरी हात मारोनी या जात पळोनी जे. पाडी तसे भूल जे का विवेकाते तेवी संतोषाते नादी लावी. हे सगळे चांगले गुण आहेत. विवेक,
संतोष म्हणजे आनंद, विवेक म्हणजे आपली डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी, आपल्याला चांगलं वाईट शिकवणारी, त्याला सुद्धा भूल पाडतं, त्यालाही नादाला लावतं, नाचवतं, त्यालाही शक्तिहीन करतं. आणि एके ठाई बैसावे तरीही जे का दिशा दाही हिंडविते, येई उसळोनी निरोधावे तरी संयमची करी साह्य जया. ऐसे ते चंचळ मन सर्वथैव आपुला स्वभाव सांडिल का. ते काय थोडंच आपला स्वभाव सांडणार आहे. मी आता त्याला कंट्रोल मध्ये कसं ठेवू, निरोध कैसा करू, तसा संयमावर कसं लावू आणू त्याला. म्हणून या मन राहील निश्चळ साम्य ते साधेल मग आम्हा. घडावे हे देवा कैसे अघटित साशंकले चित्त ह्याची लागी. सगळा प्रॉब्लेम मनाचा आहे देवा. सगळं खूप छान सांगताय तुम्ही. सगळं मला पटलंय, सगळ्यांमध्ये परमात्मा बघ म्हणताय, सगळं पटलेलं आहे. पण या मनाला काय करू. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मन. आता बघूया भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत मनावरचा उपाय. श्री भगवान उवाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. तव योगेश्वर बोले पार्था प्रती मनाची या स्थिती तैसीच गा. तशीच आहे मनाचं मन, माइंड माइंड हे जस्ट इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला एक्सप्रेस करायचं. त्याची अवस्था तशीच असणार आहे. त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवू नको. ही मनाची ओळखण्याची स्थितीच आहे. स्वभावेची मन चंचल हे जाण नव्हे अप्रमाण बोल तुझा. तू काही चुकीचं बोलत नाहीयेस. चंचलता हा स्वभाव आहे त्याचा. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याच्यावर दुसरा काहीतरी उपाय केला पाहिजे. परिवैराग्याच्या अधिष्ठाने नीट चोखाळावी वाट अभ्यासाची. वैराग्य, वैराग्य म्हणजे काही भगवे वस्त्र घालून संन्यास घेऊन जंगलात जाण्याचा अर्थ वैराग्य होत नाही. वैराग्य म्हणजे थांबणं शिकवणं. आणि मनाला कोण नाचवतं. इंद्रिय नाचवतात. दश इंद्रिया, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही आपले विषय मिळावेत म्हणून मनाला उठवतात विचारांच्या साह्याने. अशी ती चेन आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतायत हे सगळं. आपला अभ्यास आधीच्या अध्यायात झालेला आहे. त्यांनी आधीच सगळं सांगितलेलं आहे. आणि तरी पुन्हा म्हणून ते वैराग्याचा उल्लेख करतायत. ऐसा काही काळ होताची अभ्यास लाभेल तयास सुस्थिरता. जेव्हा वैराग्याचा अधिष्ठान लागेल, आणि ते कशाने लागेल तर अभ्यास, ज्ञान. आणि तो अभ्यास हळूहळू हळूहळू करता 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 तुमचं मन शांत व्हायला लागतं. आणि मग ते स्थिर व्हायला लागतं. तेव्हा जाऊन जरा 2 मिनिटं जर शांत बसलं डोळे मिटून किंवा उघड्या डोळ्यांनी सुद्धा ध्यान होतं. कधी कुठलेही लिमिटेशन टाकायचे नाहीत. माझं असंच नाही तसंच नाही, त्याला काही कारण द्यायला काही स्कोप ठेवलेला नाहीये परब्रह्माने. सगळे सोल्युशन्स दिलेले आहेत थ्योरीमध्ये. उघड्या डोळ्यांनी सुद्धा ध्यान होतं. तर त्यामुळे जसं असेल तसं आपण शांत स्थिर बसणं म्हणजे ज्ञान होणं. स्वतःच्या आतमध्ये एकरूपता होणं, वननेस फील करणं आपल्या शक्तीशी म्हणजे सुद्धा ध्यान आहे. मनाचे की पार्था असे एक भले तया आवडले जे जे काही तेथेच जिते पाहे सोकावून राहे अनायासे साहे अनायासे लाहे तद्रुपता. म्हणून तया ते कौतुके साचार दावी वारंवार आत्मसुख. ही खरी गोष्ट आहे बरं. जेव्हा सुख म्हणतो आणि आनंद हे दोन शब्द आहेत. हे आपल्याला आपल्या मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये सुख याचा अर्थ फार वेगळ्या लेवलवर आहे. आणि आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सुख याचा अर्थ फार वेगळा आहे. आणि आनंदाची कॉन्सेप्ट पण मटेरियल लाईफ मध्ये खूप लोअर लेवलवरची आहे. आणि आनंदाची स्थिती अत्यंत उच्च स्थिती आहे. त्याच्या पलीकडे कुठली स्थिती नाहीये. सुख आणि आत्मसुख आणि आत्मानंद याची जेव्हा त्याला आपण चाखवतो ना त्याला विचारांना आणि मनाला, तेव्हा ते बरोबर आत वळायला लागतं. आणि ते आत्मसुख म्हणजे आतमध्ये शांतपणा जाणवणं किंवा ती स्थिती, ती जेव्हा त्याला टेस्ट, आपण लहान बाळाला कसं एखादा पदार्थ
टेस्ट करवला की ते सुकावून जातं सारखं, मग ते अमुक पाहिजे अमुक पाहिजे, चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे करायला लागतं. तसं आपलं मन आणि विचार सुद्धा जेव्हा त्यांना आत्मसुखाची आणि आत्मशांततेची सवय लागते ना, मग ते बाहेर रमत नाही. आणि याच्यासाठीच ते ज्ञान आवश्यक आहे. बाहेर चव 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 सगळी जी दुनिया आहे, 50 गोष्टी करत असते, त्यातनं थोडा वेळ बाहेर, आपल्याला जीवन जगायचंच आहे समाजामध्ये, आपल्याला संन्यास घ्यायचाच नाही. पण तरीही दिवसातनं एक वेळ असा पाहिजे, 10 ते 15 मिनिटं मिनिमम. मॅक्झिमम इज इंडिव्हिज्युअल चॉईस, काय जसा असेल तसा. पण मिनिमम 10 to 15 मिनिट्स शांतपणे कधीतरी बसलं पाहिजे, अत्यंत शांतपणे. कसलाही बाहेर, बाहेर काही गोंधळ असू देत, आतमध्ये शांत म्हणते मी. आपण म्हणू आमच्या घरात शांतताच नसते, त्याला काही अर्थ नाही. ज्या परिस्थितीत असेल तिथे आतमधनं शांतता 10 मिनिटं तरी बसलं पाहिजे माणसात. आणि का विचार येतात माहितीये का? 50 गोष्टींमध्ये डोकं लावलेलं असतं. टेक्निक आहे खरं तर, हे हे असं करायला गेलं तर, हे वाचून करायला गेलं तर अवघड आहे. आता आपण काय करतो, स्त्रिया असतात त्यांना काम, अरे हे राहिलंय, उद्या साबुदाणा भिजवायचा उपास आहे, परवा संध्याकाळची भाजी राहिली, दळण टाकायचंय, मुलांना घेऊन यायचंय. हे सगळे पुढचे विचार आणि मागचे विचार. म्हणजे काय, की आता किती वाजले, आता 4:45 झालेत. आता मला पुढचे विचार जर माझे आले तर माझं इथनं लक्ष जाईल, आणि सकाळी काय झालं होतं त्याचा विचार केला तर माझं आत्ताच लक्ष जाईल. तर म्हणजे काय, प्रेझेंट मध्ये राहिलं नाही की मग असं मन त्रास देत. तर 15 मिनिटानंतर जे करायचंय ना, ते तेव्हा करायचंच आहे. त्याचा विचार 15 मिनिटं आधी कशासाठी करायचा, ध्यान करताना किंवा स्वस्थ बसताना, स्पेशली त्या टाइम पिरियड मध्ये ती सवय लावायची असते, की आता मी कशाचाही विचार करणार नाही. कारण मला जी शरीराने काम करायची ती तर करायचीच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. 15 मिनिटांनी मला उठून कुठेतरी जायचंय, काहीतरी काम करायचं, मग ते करायचंय ना, करणारच आहे मी. शरीर उचलणार आणि जाणार आहे, शरीर उचलणार आहे आणि काय साबुदाणा भिजत घालणार आहे, शरीर उचलणार आहे आणि दुसऱ्याशी बोलायला जाणार, शरीर उचलणार आहे आणि दरवाजा उघडायला जाणार. 15 मिनिटांनी जाणार आहे. आत्ता काय आहे त्याचं? आत्ता तर मी आत्तामध्ये राहिलं पाहिजे. आणि आत्ता या मोमेंटला माझ्या शरीराला, मनाला, बुद्धीला विचार काहीही नाही, काहीही काम नाही, तर मी 15 मिनिटं अत्यंत शांतपणे निश्चितच बसू शकते. हा निश्चय जेव्हा आत्मा करतो तेव्हा ते मन ताब्यात येतं. हे एक टेक्निक सांगितलं मी तुम्हाला. बाकी प्राणायाम आहे दुसरं टेक्निक, मनाला शांत करण्यासाठी, कारण त्याला विचार डिस्टर्ब करतात. प्राणायामाचा रोजचा अभ्यासही मन शांत करतो, तो एक दुसरं टेक्निक आहे. तर असे वेगळे वेगळे टेक्निक्स आहेत. शक्यतो पण आपण जे नाचत राहतो ना, पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग आणि मागच्या गोष्टींचं दुःख, याच्यावर जास्त काम केलं तर परमनंट आनंद लवकर मिळू शकेल. एक प्रॅक्टिस सुरू करायची, आजपासून बसायला 10 मिनिटं सुरू करायचं, झोपायच्या आधी 10 मिनिटं बसायचं, जो काही 15 मिनिटं बसायचं. पहिली 5 मिनिटं दिवसभर काय काय झालं तर 100% विचार करून घ्यायचा. ओके, उठल्यावर हे झालं हे झालं हे झालं झालं, सगळ्या दिवसभराचे प्रसंग आठवायचे आणि 5च मिनिटं द्यायचे घड्याळावर लावून. मग सांगायचं चला झाला दिवसभराचा विचार, उद्याची कामं करून झोपलेलो आहोत आपण, बेडवर आलेलो आहोत, आता ही पुढची 10 मिनिटं माझी आहेत, मी कसलाही विचार करणार नाही. मग बघाल कुठलं तरी काहीतरी आठवेल, याच्या वेळेला ते झालं होतं, त्याच्या वेळेला ते. मग लक्षात येईल की आपण विचार म्हणजे नक्की कोणते येतात, ह्याचा पण अभ्यास करावा लागेल. बसल्यानंतर विचार कुठले येतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक फ्युचरच प्लॅनिंग करत राहतात, काही लोक पास्ट मध्ये डुबक्या मारत असतात. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे विचारांचं परीक्षण होईल. मला जसे विचार येतील तसे समोरच्याला येतील असे असं होत नाही. स्वभाव वेगळा वेगळा असतो आणि त्याप्रमाणे विचार असतात. त्याच्यावर तिसरं सोल्युशन हे आहे, खूप जास्त सोशल मीडिया, खूप जास्त टीव्ही, खूप जास्त न्यूज, किंवा खूप जास्त लोकसंपर्क. लोकसंपर्क म्हणजे काही लोकांमध्ये जाऊन बसायला पाहिजे नाही, आजकाल मोबाईलवर पण लोक असतात. उगीच आपण ते मेसेजेस बघत बसतो लोकांचे, ह्यांनी काय म्हणलं त्यांनी काय म्हणलं, तोही लोकसंपर्कच झाला. ते कमी केलं तरी विचार कमी होतात. हा तिसरा सोल्युशन आहे. 3 सांगितले जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे.
एक म्हणजे पास्ट आणि फ्युचर मध्ये जम्पिंग करायचं नाही. दुसरं म्हणजे लोकसंपर्क व्हर्च्युअल आणि रिअल दोन्ही कमी करायचा. आणि तिसरं म्हणजे प्राणायाम. तीन सांगितले, हे बेस्ट आहेत. ज्याला जे सुटेबल होतं ते त्यांनी करावं. पण या तिघांनी मनावर आणि विचारांवर थोडासा कंट्रोल येतो. थोडा काय बऱ्याचपैकी येतो. प्रॅक्टिसने 100% येईल, गॅरंटी आहे. पण हे जर केलं ना, आणि ऑब्झर्वेशन, की रोज बसल्यानंतर आज कोणते विचार आले जरा मनाला ऑब्झर्व करायचं. जर लहान मुलांना आपण करतो ना घरात, काय काय सवय आहे, काय काय करतोय, हट्ट कधी करतो, कुठल्या वस्तूसाठी करतो, काय मागतो, कशाने समाधानी राहतं मूल, काय आवडतं, काय दिलं तर जास्त वेळ खेळत बसतं, कुठलं खेळणं जास्त आवडतं. हा सगळा अभ्यास आहे, हे आई करत असते प्रत्येक मुलाची. ऑब्झर्वेशन घरातल्या माणसांचं, अमक्याला अमकी भाजी आवडते, अमक्याला असा स्वयंपाक आवडतो, अमक्याला असं वागलं तर आवडतं, असं वागलं तर राग येतो. हे ऑब्झर्वेशन आहे. असं सेम आपल्या मनाचं करायचं, स्वतःचं करायचं, स्वतःकडे बघायचं, बाहेर न. काय उद्योग चाललेत, आपण आपण काय उद्योग करतोय, आपण काय विचार करतोय, आपण कसं वागतोय, काय एक्सप्रेशन, आणि आतमध्ये जे असतं ते चेहऱ्यावर येतं. आणि म्हणून ते रिफ्लेक्ट होतं आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. हे सिक्रेट आहे. पुन्हा चेहरा आरसा आहे अंतरंगाचा, तो लगेच रिफ्लेक्ट करतो आपल्या आतमधले भाव. म्हणून एखाद्याला, म्हणून आपण व्हर्च्यू जो आहे एक लव्हिंग काइंडनेस, नॉन इंजुरी. म्हणजे काय की दुसऱ्याला इंजुरियस वागायचं नाही. इंजुरी म्हणजे काही शस्त्रांनी करणं असं नाही, भाषेनं, कधी कधी तोंडाने बोलून. पण आपण म्हणू नाही मी कधीच कोणाला काही वाकडं नाही बोलत, पण एखादं एक्सप्रेशन रागाचं दिलं तरी ती इंजुरीच झाली. मी बोलणार नाही पण नुसतं रागाने बघितलं, किंवा चेहऱ्यावर आठ्या घालून बघितलं तरी, किंवा मनात काहीतरी शंका असेल त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तरी ती इंजुरी झाली. तर नॉन इंजुरी मध्ये हे सगळं येतं. फिजिकल ऍक्शन्स आणि इंटरनल ऍक्शन्स आपल्या आतूनच्या होणाऱ्या, त्या विचारांमुळे होतात आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतात. तर ह्या पद्धतीने जेव्हा स्वतःकडे बघू तेव्हा लक्षात येईल की कुठे नक्की विचार करतो आणि कुठे वेळ जातो. ह्याचं जर आपण मेंटेन केलं रजिस्टर विचारांचं, तर लक्षात येईल साधारण दिवसभरात आपण काय विचार करतो. ठीक आहे, ओके. मग माणसाला एक 2-4 दिवसाच्या ऑब्झर्वेशन वरनं लक्षात येईल की अरे नाही, मी फार जुन्या आठवणी काढतो. काही लोकांचा खूप स्वभाव असतो, तेव्हा असं झालं, तेव्हा तसं झालं, खूप जास्त. अरे बाबा, आत्ता मध्ये जग ना, आत्ता काय चाललंय. खूप लोकांना सवय असते, तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं. किंवा काही लोक खूप प्लॅनिंग करतात, ते नाही झालं पाहिजे. हे ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्यावर काम करायचं. तेथेची ते पाहे सोकावून राहे, अनायसेल आहे तद्रुपता, म्हणून तया ते कौतुके साचार दावी वारंवार आत्मसुखा. आणि मग हा आपल्याला अभ्यास झाल्यानंतर मग त्या विचारांना दिशा द्यायची. मग सगळं त्याला म्हणायचं झालं ना, पास्टचा विचार करून झाला, प्रेझेंटचा, फ्युचरचा, सगळ्याचा झाला, तर शांत बस. हे प्रॅक्टिकली करावं लागेल. मी आत्ताच सांगितलं, तुम्हाला दिली आहे अपॉर्च्युनिटी. तो बॉल कॅच करणं खूप आवश्यक आहे. तो कॅच करणं आणि ते घेणं, अनुभवणं खूप आवश्यक आहे. ते केलं पाहिजे. ते करणार नाही तर मग अमुक करू शकतो आणि मी नाही करू शकत, या बोलण्याला काही अर्थ उरणार नाही. आपण आता इथे थांबूया.